स्वतःला कौतुक वाटलं पाहिजे. कधी कधी माणसं एवढं घाणेरडं वागतात की स्वतःच्या जीवनाची त्याला स्वतःला घृणा येते आणि ती माणसं आत्महत्येला प्रवृत्त होतात. पण आपल्या जगण्याचं, आपल्या कर्माचं आपल्याला कौतुक वाटावं. कुठं बरं म्हणतात, माझ्या जीवनाचं मला कौतुक वाटतं की नामस्मरणाच्या बळावर माझ्या जीवनामध्ये एवढी मोठी क्रांती झाली. मग महाराज मोक्षाचं काय, सगळं जग मोक्षाच्या मागे धावतं आणि तुम्ही इथं आत्मस्थितीच्या बद्दल सांगता. तुकोबाराय म्हणतात आत्मस्थिती आम्ही मिळवल्यामुळे आता मोक्ष नावाची जी नवरी आहे, मुक्ती नावाची जी नवरी आहे, तिने स्वतःहूनच आमच्या गळ्यामध्ये माळ घातली. शेवटच्या कुटुंबावरती प्रेम कराल आणि हीच अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. आजची अल्पशी सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. खरं तर मी मगाशी बैठक महाराजांना बोलून मगाशी की माणसं पुष्कळ आहेत, पण पर्यंत जाणारी माणसं हळूहळू कमी होत चालली. आणि ही सगळे आपल्या ठोकाई ज्ञानपीठावर येणारी कायम स्वरूप येणारी मंडळी. लक्ष्मण दादा आपले गेले, शांताराम दादा आपले गेले, भाऊ दादा गेल्या, अशी एक एक माणसं आपल्या तुकाई ज्ञानपीठावरती हळूहळू कमी व्हायला लागली. आणि जीवापासून प्रेम करणारी सगळी मंडळी आपल्या गावामध्ये सध्या गेली बऱ्याच दिवसापासून दुःखाचंच वातावरण आपल्या गावामध्ये सध्या निर्माण झालेलं आहे. मागच्या 1 तारखेला आपल्या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी घटनाची निंदा करतो त्या मुलाला दिली, पण तिचं सुद्धा दुःख भाऊ या दुःखामध्ये आम्ही खरं तर मागे ठेवून त्या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी झालो. ती सुद्धा अचानकच बोलता बोलता गेली. आणि येतं दुःख आहे, पण भाऊदादाचं दुःख अतिशय दुःख आहे. म्हणजे एवढापर्यंत भाऊदादा करायचं की त्या प्रेमाला माझ्याकडे शब्द नाही, त्या प्रेमाची परतफेड करायची माझ्याकडून झाली नसेल, एवढं प्रेम ते माझ्यावर करायचे. आणि मुलांना सुद्धा सांगायचे की बाबा चालायचं का, ते सांगतील तसं त्यांच्या मार्गाने चाला. बऱ्याच बापांनी मुलांना श्रीमंती दिली, पण संस्काराचा ठेवा नाही दिला मुलांना. आणि त्याच्यामुळे आज त्या बापाला पश्चाताप करायची पाळी येते. पण भाऊदादा मृत्यूच्या समय सुद्धा समाधानाने गेला. त्याचं कारण त्यांची मुलं संस्कार दिलं आणि म्हणून ती श्रीमंती दिली मुलांना, पण त्याबरोबर संस्काराचा ठेवा दिला. हे समाधान मात्र त्या बापाला नक्की झालं. तो जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीशी जावा, अशा प्रकारचं हे कुटुंब आहे. त्यांचा मुलगा अशोक आहे, आपला जगदीश आहे, जगू आपला किशोर आहे, त्यांची मोठी मुलगी आहे शेबी, दुसरी मुलगी आहे त्यांची रेणुका, तिसरी धनश्री. त्या सर्व मुली सगळे त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट आज या परमार्थाच्या मार्गामध्ये लागलेले आहेत. त्यांची जावई आज या मार्गामध्ये आलेले आहेत. मोठे सोडलेले बिना माळकरी त्यांना मी सांगेन का तुम्ही या कुटुंबाचा वारसा तुम्ही घ्या, चालवा सर्वांनी. आज या घरामध्ये सगळेजण माळकरी आहेत, फक्त त्यांची नात नव्हती माळकरी भाऊदादांची अशोकची मुलगी. तर तिने सांगितलं की बाबाची तुळशीची माळ जी आहे ती मी आज या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे माझ्या आजोबांची जी माळ आहे, बाबाची माळ आहे, ती मुलगी चांगलं भजन करते, चांगली गाते. आणि आज आमच्या मुलांची माळ तुळशीची मी या ठिकाणी घेतो. या मुलीने तुळशीची माळ घेतली आणि या कुटुंबाने जर ज्ञानेश्वरी घेतली तर त्यांना जे त्या असतील तिथं निश्चितच समाधान मिळेल. त्याच्यामध्ये फिर मात्र सुद्धा शंका नाही. आपल्या सगळ्यांच्या साक्षीने उपस्थितीने आज ही त्यांची नाक या ठिकाणी माळ त्यांची घेते. आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्या. परमपूज्य महाराजांच्या स्पर्शाने या ठिकाणी माझ्या हस्ते आपल्या सर्वांच्या साक्षीने भाऊदादांची नाक तुळशीची माळ घालते. बरं का, मी त्याला एवढंच सांगेन की असं भजन कर की या कुळाचं नाव, नुसतं या कुळाचं नाव नाही तर या पालेगावचं नाव तू या संपूर्ण बरं का देशामध्ये जगामध्ये उज्ज्वल कर. भगवान की जय.